मित्र आणि मैत्रिणी नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मित्रीचं. आज आपण पाहिला घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. जानकी ऋषिकेशला म्हणते, कधी रिपोर्ट येतील असं मला झालंय. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, मलाही असंच झालंय. त्या रिपोर्ट्सवरच सगळं अवलंबून आहे जानकी. आणि ते रिपोर्टच सत्य सांगतील, ती बाई पार्वती आई आहे की नाही. त्यावर जानकी म्हणते, ती बाई पार्वती आई नाहीये, ती बाई खोटारडी आहे. आणि ह्या सगळ्या मागं ऐश्वर्या आहे. फक्त एकदा ते DNA रिपोर्ट्स येऊ दे. एकदा का सत्य समोर आलं ना, मग ती बाई या घराबाहेर जाईल. त्यानंतर मी गप्प नाही बसणार. ऐश्वर्याचे सगळे छुपे हेतू मी सगळ्यांसमोर बाहेर आणेल. चांगला धडा शिकवेन मी तिला. त्या ऐश्वर्यामुळे माझ्यात आणि आईमध्ये दुरावा आलाय. आईचा माझ्यावरचा विश्वास उडालाय आणि मला ते करायचं नाहीये ऋषिकेश. आईच्या नजरेतला विश्वास मला परत मिळवायचा आहे. त्यांच्या नजरेमध्ये मला आधीचं स्थान निर्माण करायचंय. त्यावर ऋषिकेश म्हणतो, तुझं गेलेलं सगळं तुझ्याकडेच परत येईल जानकी. काळजी करू नकोस. हे बघ, आता आपण सॅम्पल दिलेले आहेत ना, थोडे पेशन्स ठेव. त्या बाई जर पार्वती आई नसतील ना, तर तो तुझा विजय असेल. आईचा विश्वास तू परत कमवशील आणि तुमच्या दोघीचं दुरावलेलं नातं परत एकत्र येईल. फक्त आता रिपोर्ट्स यायचे बाकी आहेत. आणि त्यावर जानकी म्हणते, ते रिपोर्ट्स आपल्याच बाजूने येतील. यावेळेस मी ऐश्वर्याला काहीच करू देणार नाही. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो जानकी, तू आता ऐश्वर्यावर नजर ठेव. काही जरी झालं ना, तर ती रिपोर्टपर्यंत पोहोचता कामा नये. आणि त्यावर जानकी म्हणते, नाही पोचणार ती. मी तिच्यावर नीट लक्ष ठेवून आहे. बाय म्हणून दोघंही फोन ठेवतात. आणि इकडे ऐश्वर्याच्या रूममध्ये ऐश्वर्या झोपल्याचं नाटक करत असते, म्हणजे बेशुद्ध पडल्याचं नाटक करत असते. आणि कावेरी काकू म्हणतात, ऐश्वर्या ए बाळा उठ ग. आणि लता म्हणते, काय ग, काय झालं तुला. कावेरी काकू म्हणतात, काय झालं, कशी काय चक्कर आली हिला. आणि त्यावर लताबाई म्हणते, बहुतेक सकाळी नाश्ता केला नाही म्हणून चक्कर आली असेल. आणि कावेरी काकू म्हणतात, एवढं डाएटिंग कशाला करायचं जे की जीवावर बेतेल. लता म्हणते, तुम्हाला काय माहिती ती डाएट करते की काय करते. आणि कावेरी काकू म्हणतात, आता हाय का, मला नाही तर कोणाला माहिती असेल. मी तिची. आणि ही ऐश्वर्या डोळे उडून बघते आणि सारंगला खुणवते. आणि लगेच सारंग आय 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 करतो मध्ये. आणि तो पण रडण्याचं नाटक करतो. म्हणतो, अहो ऐश्वर्या, काय झालं हो तुम्हाला, अशी कशी चक्कर आली. सारंग म्हणतो, त्या अशा उठणार नाहीत. काय करावं लागेल, पाणी. हां, पाणी पाणी. त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडावं लागेल. हे ऐकताच कावेरी काकू आणि लता दोघीजणही उठतात. आणि म्हणते, मी आणते. ती म्हणते, मी आणते. आणि सारंग म्हणतो कावेरी काकूला, अहो जाऊ द्या ना, त्या जाताय म्हणतायत ना. आणि कावेरी काकू म्हणतात, अहो पण. आणि सारंग म्हणतो, जाऊ द्या त्या जातायत ना. सारंग लताला म्हणतो, अहो ताई जा ना, नाहीतर मलाच चक्कर येईल, जा लवकर. आणि लता म्हणते, हो आणते. लता पुढे म्हणते, पोरीसाठी आईलाच झटावं लागेल ना. हे ऐकून सारंग कावरा बावरा होतो. आणि लता उठते आणि म्हणते, जाते मी पाणी घेऊन येते. सारंग म्हणतो, जा लवकर जा. आणि कावेरी काकू सारंगला विचारतात, सारंगराव, ते बाई असं का म्हणल्या, पोरीसाठी आईला झटावं लागेल म्हणून. आणि सारंग आता कमालीचा घाबरतो. आणि तो म्हणतो, नाही तसं नाही म्हणल्या त्या, तुम्हालाच म्हणल्या. कावेरी काकू म्हणतात, मला. आणि सारंग म्हणतो, हो, तुम्ही आईच आहात ना ऐश्वर्याची. ती तुमची लेक आहे ना, म्हणून त्यामुळे त्या तुम्हाला म्हणाल्या आईलाच झटावं लागेल. कावेरी काकू ऐश्वर्याजवळ बसतात. आणि सारंग मनातल्या मनात म्हणतो, यांना का जर कळलं की ही लताबाई बी त्यांची दुसरी आई आहे, तर मग आम्हाला आयुष्यातून उठावं लागेल. कावेरी काकू ऐश्वर्याचा हात हातात घेऊन चोळत असतात. ए बाळा म्हणत असतात. आणि सारंग म्हणतो, ही लताबाई तर, म्हणजे मनातल्या मनात म्हणतो, ही लताबाई तर पाणी आणायला गेली आहे. देवा, आता तू आमचा प्लॅन पाण्यात घालू नको म्हणजे झालं. लता मगातून पाणी ग्लासात ओतत असते. आणि तिकडून जानकी भाजी घेऊन येते. आणि म्हणते, हे काय, पाणी कोणासाठी घेऊन चाललाय. लता रडते आणि रडतच म्हणते, माझी मुलगी चक्कर येऊन पडली. आणि आश्चर्यचकित होऊन जानकी तिच्या तोंडाकडे पाहते. जानकी म्हणते, मुलगी. आणि लता गडबडीने डोळे पुसते आणि म्हणते, अगं ती मुलगी, त्या मुलीसाठी, ती काय नाव आहे तिचं, ती ऐश्वर्या. ती चक्कर येऊन पडली. जानकी स्वतःशीच म्हणते, ऐश्वर्यासाठी यांच्या डोळ्यात का पाणी. आणि ऐश्वर्या चक्कर येऊन पडली. आणि वर ऐश्वर्याच्या रूममध्ये कावेरी काकू म्हणतात, अशी कशी चक्कर येऊन पडलीस ग बाळा. आणि ही ताडकन उठून उभी राहते आणि म्हणते, काय चाललंय सारखं, बाळा काय करताय, बाळा. कावेरी काकू विचारतात, ऐश्वर्या तू ठीक आहेस. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो मी ठीक आहे, मला काय धाड भरली आहे. ऐश्वर्या कावेरी काकूला म्हणते, तू इथे का आली आहेस. आणि सारंगला विचारते, सारंग त्या कुठे आहेत. आणि सारंग म्हणतो, येत आहेत. कावेरी काकू म्हणतात, मी मगाधरणं बघतीये, त्या बाई तुझी लईच काळजी घेत आहेत. कोण आहेत त्या. आणि ऐश्वर्या वैतागते आणि म्हणते, दुसरी आई आहे माझी. आणि नको त्या चौकशा काय उगाचच करत असतेस तू. आणि मी तुला याआधी सुद्धा सांगितलंय, मला विचारल्याशिवाय इथे यायचं नाहीस तू, मग का आलीस तू इथे. तुझा नवरा या घराचा गुन्हेगार आहे, हे लक्षात ठेव. आणि कावेरी काकू तिच्या तोंडाकडे एकटक पाहत असतात. आणि खाली हॉलमध्ये लताबाई पाणी घेऊन जातात. आणि जानकी म्हणते, 1 मिनिट, काय म्हणालात, ऐश्वर्याला चक्कर आली आहे.
काय झालंय तिला आणि तिच्यासाठी तुम्ही पाणी आणि त्यावर लताबाई लगेच म्हणते, तुला कशाला हव्यात ग नुसत्या चौकशा? लता म्हणते, जा की तू तुझं काम कर. आणि ती जराच पुढं जाते की परत जानकी म्हणते, थांबा, या दारामध्ये चपला कोणाच्या आहेत? कोणी आले का घरात? आणि त्यावर लता म्हणते, हो, या घरच्या विणबाई आहेत. त्या आल्या आल्या ऐश्वर्या चक्कर येऊन पडली आणि त्या विणबाई पण वरतीच आहेत. जानकी म्हणते, काय? आणि इकडे वर ऐश्वर्याच्या रूममध्ये कावेरी काकू म्हणतात, ऐश्वर्या, ही काय पद्धत झाली माझ्याशी बोलायची? मी आई आहे तुझी. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, ए बाई, मला नकोस ना बोर करू, जा ना तुझं तू. आणि परत सारंगला म्हणते, सारंग, त्या बाईला का वेळ लागतं इतका पाणी आणायला? सारंग म्हणतो, हो हो, मी बघून येतो. आणि तो खाली जातो आणि लताला म्हणतो, ओ लताबाई, चला ना, पाणी वर आणायचंय. लता पाणी घेऊन वर जाते आणि जानकी विचार करत असते, विणबाई म्हणजे ऐश्वर्याची आई, कावेरी काकू? सारंग ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या, त्या आल्यात. आणि त्यावर ऐश्वर्या कावेरी काकूला म्हणते, अगं तू जातेस ना, जा ना. आणि कावेरी काकू म्हणतात, हो, जाते मी, जाणारच आहे मी. आणि तसं बी मी काय तुला भेटायला आलीच नव्हते. माझं जानकीकडं काम आहे, तिलाच जाऊन भेटते. आणि ऐश्वर्या तिच्याकडे पाहते. लता ऐश्वर्याला म्हणते, तुला शुद्ध आली बाळा, आता तुला बरं वाटतंय? लता पाणी म्हणते. आणि ऐश्वर्या कावेरी काकूला म्हणते, तुम्ही कशाला बसला इथे अजून? अहो जा ना. आणि कावेरी काकू बिचारे हिरमुसल्यावाने खाली मान घालतात. तुम्ही जानकीला भेटायला आलात ना कावेरी बाई, मग जा ना, मग जाऊन भेटा तुमच्या जानकीला, जा. ऐश्वर्याचं बोलणं ऐकून कावेरी काकू तिथून उठतात आणि म्हणतात, जा कावेरी बाई, जा. कावेरी काकू गेल्यावर लता ऐश्वर्याला विचारते, काय ग, तू अशी का ओरडलीस त्यांच्यावर? त्या या घरच्या विणबाई आहेत ना? बरं मला सांग, या घरातली त्यांची मुलगी कोण आहे? हा प्रश्न ऐकून ऐश्वर्या आणि सारंग दोघंही विचारात पडतात. परत लताबाई म्हणते, सांग ना, या घरात त्यांची मुलगी कोण आहे? ऐश्वर्या म्हणते, जानकी. कावेरी काकू जानकीची आई आहे. हे ऐकून सारंग मोठा आ करतो आणि तोंडावर हात लावतो. लता म्हणते, जानकीची आई? आणि खाली त्या हॉलमध्ये तिकडून सुमित्रा आई येतात आणि म्हणतात, जरा देवघरामध्ये जप चालू होतात, जराही घरामध्ये शांतता नाही, काय चाललंय काय? जानकी म्हणते, ऐश्वर्या चक्कर येऊन पडली. आणि वरून कावेरी काकू येतात आणि म्हणतात, खोटं बोलतीये ती, तिला काय बी झालेलं नाही, ठीक आहे ती. आणि सुमित्रा आई म्हणतात, तुम्ही इथे काय करताय? कावेरी काकू हात जोडतात आणि म्हणतात, नमस्कार सुमित्राताई, माझं जरा काम होतं म्हणून आलते. सुमित्रा आई विचारते, कसलं काम? सयाजीराव तुरुंगातून बाहेर आले की काय? आणि परत त्यांना नानासाहेबांना त्रास द्यायचा आहे? जानकी मात्र दोघीच्या तोंडाकडे पाहते. कावेरी काकू म्हणतात, नाही नाही, असं काही नाहीये, माझं ऐकून तरी घ्या. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणतात, मला काही एक ऐकायचं नाहीये. हे पहा, तुमच्यामुळं नानासाहेबांना खूप त्रास झालाय आणि आता तुम्ही घरात आलात आणि ऐश्वर्या चक्कर येऊन पडली. अहो, त्रास होतोय तिला, आम्हाला त्रास होईल असं काही करूच नका, इथे येऊच नका, थांबूच नका, निघून जा इथून, जा. आणि कावेरी काकू त्याच्याकडे पाहतात. कावेरी काकू म्हणतात, ते माझं जानकीकडं काम होतं. हे ऐकून सुमित्रा आई जानकीकडे पाहतात आणि जानकी म्हणते, हे मला आत्ताच कळतंय, मला तर काही माहितीच नव्हतं. सुमित्रा आई म्हणतात, मी स्पष्टीकरण मागितलेलं नाही. आणि तिथून ते निघून जातात. आई आई करत जानकी त्यांच्या मागे असते. जानकीचा हात कावेरी काकू पकडतात आणि म्हणतात, मला बोलायचं आहे तुझ्याशी काहीतरी खूप महत्त्वाचं, चल. तिच्या हाताला धरून खाली घेतात आणि म्हणतात, मला माफ कर, माझ्यामुळे तुझ्यामध्ये आणि सुमित्रा आईमध्ये भांडण झालं. आणि त्यावर जानकी म्हणते, तुमच्यामुळे नाही, ह्याच्या मागे कोणतरी दुसरंच आहे. लता ऐश्वर्याला म्हणते, काय ग, अशी कशी चक्कर आली? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, माहीत नाही हो लताबाई. लता म्हणते आणि तिच्या तोंडाकडे पाहते. ऐश्वर्या परत म्हणते, आई, मला माहिती नाही ग कशी चक्कर आली, खूप दगदग झाली असेल माझी. लता म्हणते, किती करशील ग या घरासाठी, जरा स्वतःकडे पण लक्ष देत जा बाळा. आणि ऐश्वर्या म्हणते, अगं तुला कितीदा सांगितलंय मी, मला सारखं बाळा बाळा नको म्हणत जाऊस, मगाशी सुद्धा पाणी आणायला असंच म्हणत गेलीस. अगं हे जर सगळ्यांना कळलं ना तर आपल्या प्लॅनची वाट लागेल. आणि तुझ्या या इमोशन्सवर जरा कंट्रोल ठेव. आणि सारंग म्हणतो, हो लताताई. लता म्हणते, असं कसं कंट्रोल करू? तुला चक्कर आलेली पाहून माझ्यातली आई कशी शांत बसेल? लता सारंगला म्हणते, तुम्ही सांगा हो जावई बापू. आणि सारंग म्हणतो, बरोबर आहे. ऐश्वर्या म्हणते, काय बरोबर आहे? काय बरोबर आहे? काहीच बरोबर नाही आहे सारंग. आणि लताला म्हणते, हे बघ आई, तुझी एक चूक सगळ्यांचा शेवट करू शकते. आणि हे बघ, सगळ्यांच्या समोर तुझा आणि माझा काहीही संबंध नाहीये. ऐश्वर्या डोक्याला हात लावून खाली मान घालून बसलेली असते. आणि लता म्हणते, ठीक आहे, पाणी घे. आणि तिकडून सुमित्रा आई येतात. तोच ऐश्वर्याची नजर सुमित्रा आईवर जाते. ती थोडा विचार करत असते, काय करू काय करू. आणि ती लताच्या हातातला ग्लास खाली फेकून देते आणि म्हणते, उठा तुम्ही, उठा.
तुम्ही का आलात इथे? मी तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलंय माझ्याशी गोड गोड बोलायला इथे यायचं नाही, तरीसुद्धा तुम्ही इथे आलात. तरीसुद्धा तुम्ही माझ्यासाठी पाणी घेऊन आलात. अरे का? मी जरी चक्कर येऊन पडले मेले ना तरी पण मी तुमच्या हातचं पाणी पिणार नाही, कळलं ना? हे ऐकून लता आणि सारंग दोघंही तोंडावर हात ठेवतात. तुम्ही जा इथून जा. आणि तोच तिला असं दाखवते की आता इथे सुमित्रा आई आलेली आहे आणि लगेच म्हणते, आई तुम्ही इथे या ना, या प्लीज या. सुमित्रा आई ऐश्वर्याला विचारते, ऐश्वर्या कशी आहे तब्येत तुझी आता? आणि लगे ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि म्हणते, थोडंसं गरगरतंय पण ठीक आहे आता. सुमित्रा आई म्हणते, कावेरी ताई आले आहेत खाली. आणि ऐश्वर्या म्हणते, हो ना, बघा ना आई कशाला आली आहे ती बाई आपल्या घरात? तिच्या नवऱ्यामुळे आपल्या नानांना एवढं सगळं काही भोगावं लागलं. त्या बाईला बघितलं ना माझ्या डोक्यात तिडकच गेली. ती बाई आली आपल्या घरात आणि ह्या बाई हे आपल्यासाठी पाणी घेऊन आल्यात. ऐश्वर्याला त्याला म्हणते, अहो जा जा तुमच्या लाडक्या जानकीला जाऊन पाणी द्या, मला नकोय पाणी. माझी काळजी करायला आणि मला पाणी द्यायला माझ्या सासूबाई आहेत, माझी आई आहे. आणि ही लता खाली मान घालून गपचूप ऐकते. तुम्ही जा तुमच्या जानकीला जाऊन भेटा, जा अहो जा ना. आणि ऐश्वर्या सारंगला म्हणते, अहो सारंग सांगा ना ह्यांना आता जायला, माझं डोकं दुखायला लागले, प्लीज सांगा जा म्हणून. सारंग पण म्हणतो, अहो लताताई जा ना, जा म्हणाल्यात ना त्या, काय काम आहे तुमचं आता, जा ना. सारंग सुमित्रा आईच्या समोर पार्वतीला म्हणजे लताला लता म्हणून हाक मारतो, तरीसुद्धा सुमित्रा आई म्हणत नाहीत की ही लता कोण आहे म्हणून. सारंग सुमित्रा आईला विचारतो, आई ऐश्वर्याच्या आई पण गेल्या ना? आणि सुमित्रा आई म्हणतात, नाही रे, त्या जानकीशी काहीतरी बोलतायत. त्या म्हणाल्या जानकीकडं काहीतरी त्यांचं काम आहे. आणि ऐश्वर्या विचार करत असते. मैत्रिणींनो, मला आज थोडी घाई असल्यामुळे मी आज पूर्ण व्हिडिओ टाकू शकत नाही आहे, त्याबद्दल मी दिलगीर आहे. असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. उद्याचा एपिसोड तुम्हाला फुल भेटेल.